आज आपण 11वी अर्थशास्त्र धडा पहिला अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या चॅप्टरमधील प्रश्न पहिला जो आहे वस्तुनिष्ठ प्रश्न ते कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न असतात याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडा। नंबर 1, अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात। अ, अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे। ब, अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द इकॉनॉमिया पासून आले आहे। क, अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे। आणि ड, अर्थशास्त्र हे कौटुंबिक व संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे। तर हे 4 तुम्हाला पर्याय दिलेले आहेत। आता या 4 पैकी कोणकोणते विधानं अर्थशास्त्राच्या बाबतीत लागू होतात, तर या ठिकाणी आपल्याला पहिलं विधान, त्याच्यानंतर ब दुसरं विधान, क तिसरं विधान आणि ड चौथं विधान, हे 4ही विधानं अर्थशास्त्राच्या बाबतीत लागू पडतात। म्हणून पर्याय क्रमांक 4 ला आपण स्टार केलेला आहे। या ठिकाणी अ, ब, क आणि ड हे 4ही विधानं अर्थशास्त्राच्या बाबतीत लागू पडतात। म्हणून पर्याय क्रमांक 4 इथं स्टार दिलेला आहे, ते त्याचं उत्तर असेल अ, ब, क आणि ड। म्हणजे 4ही विधानं अर्थशास्त्राच्या बाबतीत लागू पडत असतात। त्याच्यानंतर नंबर 2, ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधान किंवा विधाने लागू होत नाहीत। अ, ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात। ब, ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला। क, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे। आणि ड, अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते। आता लागू न पडणारे विधान म्हटले तर आता पहिले 3 विधान हे ॲडम स्मिथच्या बद्दल बरोबर आहेत। ॲडम स्मिथ यांना सनातनवादी क्लासिकल इकॉनॉमिस्ट म्हणतात, बरोबर आहे। ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला। ॲन एन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स हा ग्रंथ लिहिला। आणि अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र अशी त्यांची व्याख्या आहे। परंतु ड हे विधान जे आहे, अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते, हे विधान ॲडम स्मिथच्या बाबतीत लागू पडत नाही। म्हणून उत्तर आपलं आहे स्टार केलेला आहे नंबर 1 ला, पर्याय क्रमांक 1 जे ड आहे, हे मात्र विधान ॲडम स्मिथ यांना लागू होत नाही। त्याच्यानंतर नंबर 3, लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे। अ, अमर्यादित गरजा। ब, मर्यादित साधने। क, गरजांना अग्रक्रम नसतो। आणि ड, साधनांचे पर्यायी उपयोग। तर या ठिकाणी लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत अमर्याद गरजा आहेत, मर्यादित साधने आहेत, साधनांचा पर्यायी उपयोग आहे आणि गरजांना अग्रक्रम असतो। परंतु या ठिकाणी त्यांनी गरजांना अग्रक्रम नसतो हे जे दिलेलं आहे ते बरोबर नाही। म्हणून हे विधान सोडून बाकी सर्व मुद्द्यांचा विचार केला जातो। म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे तो स्टार केलेला आपण इथं अ, ब आणि ड, अमर्याद गरजा, ब, मर्यादित साधने आणि साधनांचे पर्यायी उपयोग या मुद्द्यांचा विचार केलेला आहे। म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे ते उत्तर बरोबर आहे। अ, ब आणि ड, अमर्याद गरजा, मर्यादित साधने आणि साधनांचे पर्यायी उपयोग या मुद्द्यांचा समावेश त्यांच्या व्याख्येमध्ये होतो। त्याच्यानंतर नंबर 4, संपत्तीच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात। अ, संपत्ती म्हणजे अशी कोणतीही वस्तू जिला बाजार मूल्य आहे आणि तिची देवाणघेवाण करता येते। ब, संपत्तीत मनुष्यबाह्यता आहे म्हणजे एक्सटर्नॅलिटी। त्याच्यानंतर क, संपत्तीत उपयोगिता आहे, उपयोगिता नसते असं दिलेलं आहे, परंतु संपत्तीत उपयोगिता असते। आणि ड, संपत्तीत दुर्मिळता व विनिमयता असते किंवा आहे। तर संपत्तीच्या बाबतीत हे सर्व विधाने जी आहेत, संपत्ती म्हणजे अशी कोणती वस्तू जिला बाजार मूल्य आहे आणि जिची देवाणघेवाण करता येते, हे विधान लागू होते। संपत्तीत मनुष्यबाह्यता आहे हे विधान लागू होते। आणि
संपत्तीत दुर्मिळता व विनिमयता आहे हे विधान लागू होते, परंतु क हे विधान लागू होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे स्टार केलेला आपण अ, ब आणि ड, अ, ब आणि ड हे विधाने लागू होतात. संपत्तीत उपयोगिता नसते हे दिलेलं आहे, परंतु संपत्तीत उपयोगिता असते. इथं नसते दिलेलं आहे म्हणून हे विधान लागू होत नाही. बाकी हे 3 विधानं अ, ब आणि ड ही विधानं लागू होतात, कारण संपत्तीची 4 वैशिष्ट्ये आहेत. उपयोगिता जी माणसाच्या उपयोगाची आहे, जी दुर्मिळ आहे, जिचा विनिमय करता येतो आणि जी मनुष्यबाह्यता शरीराच्या बाहेरची आहे, अशा म्हणजेच युटिलिटी, त्याच्यानंतर स्केअर्सिटी, एक्सटर्नॅलिटी अँड एक्सचेंजेबिलिटी हे 4 गुणधर्म आहेत. उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता आणि मनुष्यबाह्यता ह्या 4 पैकी तर 3च दिलेले आहेत. त्याच्यातला एक जो आहे संपत्ती ती उपयोगिता नसते म्हणून दिलेला आहे. असते जर दिले असते तर 4ही विधानं हे 4ही विधानं लागू झाले असते. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 जो आहे अ, ब आणि ड, अ, ब आणि ड हे उत्तर त्याचं बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर नंबर 5, राष्ट्रीय उत्पन्नात पुढील घटकांचा विचार केला जातो. नंबर अ, राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तूंचा आणि सेवांचा समावेश होतो. म्हणजे ज्या वस्तूचा प्रत्यक्ष आपण उपभोग घेतो किंवा प्रत्यक्ष वापरासाठी उपयोगात येतात अशा वस्तूंना आपण फायनल गुड्स किंवा अंतिम वस्तू आणि सेवा सर्व्हिसेस असं म्हणतो. राष्ट्रीय उत्पन्नात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तूंचा आणि सेवांचा समावेश होतो. आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या मागील नवीन वर्षाच्या काळात तयार झालेल्या वस्तू आणि सेवांच्या बाजारभावानुसार त्याचं मूल्य काढलेलं असतं. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तूंचा आणि सेवांचा समावेश होतो. म्हणून 1 एप्रिल ते 31 मार्च, समजा 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत जेवढ्या वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या त्यांच्या बाजारातील किमतीची बेरीज केली जाते आणि राष्ट्रीय उत्पन्न काढले जात असते. हे बरोबर आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नात दुहेरी मोजमाप टाळली जाते, म्हणजे डबल काउंटिंग होऊ नये म्हणून. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नात बाजारभावानुसार मूल्य विचारात घेतले जाते. हे 4ही विधानं राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत विचार केला जात असतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे अ, ब, क आणि ड हे उत्तर त्याचं बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर नंबर 6, भूमीच्या बाबतीत कोणते विधान लागू होत नाही. अ, भूमी ही विनामूल्य देणगी आहे. ब, भूमीत भूपृष्ठाच्या खाली, भूपृष्ठालगत आणि भूपृष्ठाच्या वर उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा समावेश होतो. क, भूमी हा घटक भौगोलिकदृष्ट्या गतिशील आहे. आणि ड, भूमी हा उत्पादनाचा निष्क्रिय घटक आहे. या ठिकाणी भूमीच्या बाबतीत कोणते विधान लागू होत नाही, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 जे क आहे, भूमी हा घटक भौगोलिकदृष्ट्या गतिशील आहे, हे विधान लागू होत नाही. कारण भूमी हा घटक भौगोलिकदृष्ट्या स्थितिशील आहे, तो गतिशील नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही. म्हणून भूमी हा घटक भौगोलिकदृष्ट्या गतिशील आहे हे विधान लागू पडत नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भूमीला हलवता येत नसते, म्हणून भौगोलिकदृष्ट्या गतिशील नाही तर ती स्थितिशील आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे क, हे विधान भूमीच्या बद्दल लागू होत नाही. नंबर 7, आर्थिक विकासाच्या बाबतीत कोणती विधाने लागू होत नाहीत. आर्थिक विकास ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय शक्य होतो. आर्थिक विकासात आर्थिक वृद्धीबरोबरच परिवर्तनशील बदलांचा समावेश होतो. आणि ड, आर्थिक विकास ही सर्वसमावेशक संकल्पना आहे. तर अ आणि ब जे आहे ह्या 2 ज्या गोष्टी आहेत त्या आर्थिक विकासाच्या बद्दल लागू होत नाहीत. आर्थिक विकास ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे आणि आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय शक्य होतो. हे दोन्ही विधानं आर्थिक विकासाच्या बद्दल लागू होत नाहीत. कारण आर्थिक विकास ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया नाही, तर ती दीर्घकालीन चालणारी आर्थिक विकास ही विविधांगी स्वरूपाची प्रक्रिया आहे. त्याला जाणीवपूर्वक घडवावं लागत असतं. आणि आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय शक्य होतो हे विधानसुद्धा लागू होत नाही. कारण आर्थिक विकास ही वृद्धीसह विकास पाहिजे, वृद्धीशिवाय विकास होऊ शकत नाही, वृद्धीसह विकास पाहिजे. म्हणून आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय शक्य होतो
हे विधान लागू होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 अ आणि ब हे दोन विधानं आर्थिक विकासाच्या बद्दल लागू होत नाहीत. त्याच्यानंतर नंबर 8 ॲडम स्मिथच्या व्याख्येतील महत्त्वाचे मुद्दे: निरहस्तक्षेपी धोरण, भांडवल व संपत्तीचा साठा, सामान्य मानवाचा अभ्यास, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. तर याच्यामध्ये अ, ब आणि ड हे महत्त्वाचे मुद्दे ॲडम स्मिथच्या व्याख्येमध्ये आहेत. निरहस्तक्षेपी धोरण म्हणजे ज्याला आपण मुक्त बाजारपेठ किंवा लाजास्फियर इकॉनॉमी असं म्हणत असतो. आणि त्याच्यानंतर ब, भांडवल व संपत्तीचा साठा आणि अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. हे 3 मुद्दे महत्त्वाचे ॲडम स्मिथच्या व्याख्येमध्ये आहेत. सामान्य मानवाचा अभ्यास हा मात्र त्याच्यात येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि ड हे पर्याय बरोबर आहेत. त्याच्यानंतर नंबर 9 डॉक्टर आल्फ्रेड मार्शलच्या व्याख्येतील महत्त्वाचे मुद्दे: अर्थशास्त्र म्हणजे मानवी कल्याणाचा अभ्यास, अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र, अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र आणि अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास. तर अ, ब आणि ड हे 3 महत्त्वाचे मुद्दे डॉक्टर आल्फ्रेड मार्शलच्या व्याख्येमध्ये आहेत. अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र आहे, हे मात्र हा मुद्दा त्यांच्या व्याख्येमध्ये येत नाही. म्हणून अ, ब आणि ड पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. नंबर 10 आर्थिक वृद्धीच्या बाबतीत कोणते विधान किंवा विधाने लागू होत नाहीत? अ, आर्थिक वृद्धी ही व्यापक संकल्पना आहे. आर्थिक वृद्धीमध्ये गुणात्मक बदल घडून येतात. आर्थिक वृद्धीमध्ये देशाच्या वास्तव दरडोई उत्पन्नात वाढ होते. आर्थिक वृद्धीमध्ये संख्यात्मक बदल अपेक्षित असतात. तर अ आणि ब हे 2 विधानं आर्थिक वृद्धीच्या बाबतीत लागू होत नाहीत. आर्थिक वृद्धी ही व्यापक संकल्पना नाही तर संकुचित संकल्पना आहे. आर्थिक वृद्धीमध्ये गुणात्मक बदल घडून येतात हे सुद्धा विधान लागू होत नाही, कारण आर्थिक वृद्धीमध्ये संख्यात्मक बदल घडून येत असतात. म्हणून ह्या 2 ज्या बाबी आहेत त्या आर्थिक वृद्धीच्या बाबतीत हे विधानं लागू होत नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 1 अ आणि ब हे त्याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर 11 सूक्ष्म अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात. अ, सूक्ष्म म्हणजे लहान. ब, सूक्ष्म अर्थशास्त्र व्यक्तिगत आर्थिक घटकांचे अध्ययन केले जाते सूक्ष्म अर्थशास्त्रात. त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. त्याच्यानंतर नंबर ड, सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करते. तर हे शेवटचे जे 2 वाक्य आहेत, आता हे 2 वाक्य जे आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते, हे लागू होत नाही. आणि सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करते, हे लागू होत नाही. म्हणून अ आणि ब हे 2 विधानं सूक्ष्म अर्थशास्त्राच्या बाबतीत लागू होतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 अ आणि ब त्याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर 12 आर्थिक वस्तूंच्या बाबतीत पुढील विधान किंवा विधाने लागू होत नाहीत. आर्थिक वस्तूची देवाणघेवाण पैशाच्या सहाय्याने होते. औषधांचा समावेश आर्थिक वस्तूमध्ये होतो. हवा ही आर्थिक वस्तू आहे आणि बिस्लरीची पाणी ही आर्थिक वस्तू आहे. तर या ठिकाणी केवळ क हे विधान लागू होत नाही, कारण हवा ही आर्थिक वस्तू आहे हे विधान लागू होत नाही, कारण आर्थिक वस्तूमध्ये हवा ही अनार्थिक वस्तू आहे. म्हणून हवेचा समावेश आर्थिक वस्तूत होत नाही. हवा ही प्रचंड आहे, मुबलक आहे, अबेंडंट घटक आहे. त्याच्यामुळे हवा ही नॉन इकॉनॉमिकल गुड्स किंवा अनार्थिक वस्तू आहे. म्हणून हवा इथं आर्थिक वस्तू दिलेला आहे, हे विधान आर्थिक वस्तूच्या बाबतीत लागू होत नाही. बाकी सर्व हे अ, ब आणि ड ही विधाने जी आहेत ते आर्थिक वस्तूच्या बाबतीत लागू होतात. कारण ज्याच्यासाठी आपण वेळ आणि पैसा मोजतो, ज्याच्यामध्ये उपयोगिता आहे, दुर्मिळता आहे आणि ज्याच्यासाठी आपल्याला पैसा मोजावा लागतो, वेळ खर्च करावा लागतो ती वस्तू उपलब्ध करण्यासाठी, त्यालाच आपण आर्थिक वस्तू म्हणत असतो. म्हणून आर्थिक वस्तूची देवाणघेवाण पैशाच्या सहाय्याने होते. औषधाचा समावेश आर्थिक वस्तूमध्ये होतो आणि बिस्लरीचे पाणी ही आर्थिक वस्तू आहे. मात्र हवा ही आर्थिक वस्तू आहे हे चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 केवळ क हे विधान आर्थिक वस्तूच्या बाबतीत लागू होत नाही. त्याच्यानंतर प्रश्न पहिला ब, खालील पर्यायामधील विसंगत किंवा वेगळा शब्द ओळखा. गणित, भौतिकशास्त्र, समाजशास्त्र, रसायनशास्त्र. आता ह्या
4 शब्द दिलेले आहेत तुम्हाला. तर या ठिकाणी गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे नैसर्गिक शास्त्रे आहेत, नॅचरल सायन्सेस आहेत, ज्याचे नियम त्रिकालाबाधित सत्य असतात. म्हणजेच H2O = पाणी हे जगात कुठेही गेलं तरी ते सिद्ध होणार आहे कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये. आणि वर फेकलेला दगड खाली येतो हे जगात कुठे घडणार आहे. आणि 2 + 2 4 होतात हे गणितात आपल्याला सर्व देशात जरी गेलो तरी आपल्याला ते सांगावं लागेल. मात्र समाजशास्त्र जे आहे, ज्याला सोशल सायन्स म्हणतो, हे मात्र ह्याचे नियम त्रिकालाबाधित सत्य नसतात. कारण मानवी वर्तनाशी संबंधित असल्यामुळे, आणि मानवी वर्तन हे नेहमी बदलत असते, ज्याला मन, इच्छा, भावना असतात, आणि हे वेळ, काळ, परिस्थितीनुसार नेहमी बदलत असतात. म्हणून एखाद्या परिस्थितीत एखादा माणूस विशिष्ट प्रकारचं वर्तन करतो तर तशाच प्रकारचं वर्तन सगळीकडे करेल असं सांगता येत नाही. म्हणून वेगळा शब्द आहे स्टार केलेला, तो शब्द म्हणजे समाजशास्त्र. त्याच्यानंतर नंबर 2, समाजशास्त्र, नैसर्गिक शास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र. तर या 4 मध्ये नैसर्गिक शास्त्र हा वेगळा शब्द आहे, कारण बाकी हे सोशल सायन्सेस भाग आहेत. समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र हे सोशल सायन्सचे विषय आहेत. मानसशास्त्र व्यक्तीच्या किंवा मानवाच्या जीवनाशी निगडीत वेगवेगळे जे प्रश्न असतात त्यांच्याशी संबंधित अभ्यास करणारे हे शास्त्र आहेत. म्हणून नैसर्गिक शास्त्र हा मानवाच्या जीवनाशी अभ्यास करणारे शास्त्र नाही, तर म्हणून हे वेगळं आहे, म्हणून याला स्टार केलेला हे उत्तर आहे. नंबर 3, J.M. केन्स, ॲडम स्मिथ, रिकार्डो, डेव्हिड रिकार्डो, J.S. मिल. आता 18व्या शतकातले अर्थतज्ञ, 19व्या शतकातले अर्थतज्ञ असा आपणाला जर वर्गीकरण केलं तर आधुनिक अर्थशास्त्रज्ञामध्ये J.M. केन्स यांचा समावेश होतो. तर बाकीचे हे सर्व सनातनी अर्थतज्ञ किंवा क्लासिकल इकॉनॉमिस्ट आहेत, ज्यांनी 18व्या शतकामध्ये वेगवेगळ्या आर्थिक बाबतीत विचार मांडलेले आहेत. आणि J.M. केन्स यांनी 1936 मध्ये संपूर्ण रोजगार आणि पैसा याच्याबद्दल त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे, ज्याला आपण जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी अशा स्वरूपाचा सिद्धांत मांडून अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे J.M. केन्स यांनी. म्हणून J.M. केन्स हे आधुनिक अर्थतज्ञ आहेत. बाकीचे सर्व म्हणजे सनातनी क्लासिकल इकॉनॉमिस्ट अर्थतज्ञ आहेत, म्हणून हे वेगळे आहेत. J.M. केन्स वेगळा आहे, म्हणून स्टार केलेला आपण J.M. केन्सला. त्याच्यानंतर नंबर 4, J.M. केन्स, पॉल सॅम्युएल्सन, ॲडम स्मिथ, लिओनेल रॉबिन्स. तर याच्यामध्ये सनातन आणि नवसनातन यांचा समावेश होतो. मात्र J.M. केन्स जे आहेत ते आधुनिक अर्थतज्ञ आहेत, म्हणून ते वेगळे आहे. त्याच्यानंतर नंबर 5, वैयक्तिक उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न, व्यक्तिगत उद्योग, व्यक्तिगत बचत. नंबर 5, वैयक्तिक उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न, व्यक्तिगत उद्योग, व्यक्तिगत बचत. आता वैयक्तिक उत्पन्न, त्याच्यानंतर व्यक्तिगत उद्योग, व्यक्तिगत बचत हे तिन्ही सूक्ष्म अर्थशास्त्राशी संबंधित आहेत. तर राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित प्रश्न आहे, म्हणून स्टार केलेला जो प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्न हे बरोबर आहे. या ठिकाणी मात्र ॲडम स्मिथ हे सनातनवादी आहेत, लिओनेल रॉबिन्स आणि पॉल सॅम्युएल्सन हे नवसनातनी आहेत, आणि J.M. केन्स हे आधुनिक आहेत. या ठिकाणी हा वगळायला पाहिजे, परंतु हे प्रिंट मिस्टेक आहे असं समजावं लागेल. तर पॉल सॅम्युएल्सन आणि लिओनेल रॉबिन्स हे नवसनातनी आहेत आणि J.M. केन्स आधुनिक आहेत, म्हणून या ठिकाणी ॲडम स्मिथला कॅन्सल करायला पाहिजे, आणि मग हे नवसनातनी आणि हे आधुनिक अर्थतज्ञ म्हणून आधुनिकचा समावेश या ठिकाणी वेगळा म्हणून केला जाईल. त्याच्यानंतर नंबर 6, अन्न, वस्त्र, वातानुकूलित गाडी आणि निवारा. आता हे अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या जीवनावश्यक गरजा आहेत, मात्र वातानुकूलित गाडी ही चैनीची वस्तू असल्यामुळे ती वेगळी आहे, म्हणून त्याला स्टार केलेला आहे. त्याच्यानंतर नंबर 7, शिक्षकाचे डस्टर, रेल्वे प्रवास, विमान प्रवास, बसचा प्रवास ह्या तिन्ही बाबी ज्या आहेत त्या सेवा आहेत, सर्व्हिसेसमध्ये येतात. आणि शिक्षकाचे डस्टर हे
गुड्स किंवा वस्तूमध्ये येते. म्हणून ह्या सेवा आहेत, सर्व्हिसेस आहेत, आणि डस्टर हे वस्तू आहे. म्हणून ही जी आहे ते हे सेवा आहेत आणि ही वस्तू आहे. म्हणून शिक्षकाचे डस्टर हे वेगळा शब्द आहे. त्याच्यानंतर नंबर 8 सूर्यप्रकाश, ऑक्सिजन सिलेंडर, बिसलेरीचे पाणी आणि मिक्सर. आता या ठिकाणी ह्या ऑक्सिजन सिलेंडर, बिसलेरीचे पाणी आणि मिक्सर ह्या आर्थिक वस्तू आहेत. याला आपण पैसा मोजतो. मात्र सूर्यप्रकाशासाठी आपल्याला पैसा मोजावा लागत नाही, ही अनार्थिक वस्तू आहे, म्हणून ही वेगळी आहे. नंबर 9 वेतन, लॉटरी, व्याज आणि नफा. हे उत्पादनाचे जे घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, त्यांचे मोबदल्याच्या संदर्भात या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. या ठिकाणी आता वेतन कामगारांना मिळतं म्हणजे कामगारांचा मोबदला आहे. व्याज हा भांडवलाचा मोबदला आहे आणि संयोजकाला नफा मिळतो सर्वाचे मोबदले दिल्यानंतर. मात्र लॉटरी हा कोणत्याही उत्पादन घटकाचा मोबदला नाही, म्हणून हे वेगळं आहे. त्याच्यानंतर नंबर 10 भूमी, संयोजक, उत्पन्न, श्रमिक. आता हे भूमी, संयोजक, श्रमिक हे उत्पादनाचे घटक आहेत, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत. मात्र उत्पन्न हा वेगळा शब्द आहे, तो कुठलाही फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनमध्ये येत नाही. त्याच्यानंतर नंबर 11 सर्वसमावेशक संकल्पना, संख्यात्मक संकल्पना, स्वयंस्फूर्त प्रक्रिया, संकुचित संकल्पना. आता हे बाकीचे 3 जे शब्द आहेत ते सर्व आर्थिक वृद्धीला लागू होतात, मात्र हा शब्द आर्थिक विकासाला लागू होतो, म्हणून हा शब्द वेगळा आहे. हा आर्थिक विकासाशी संबंधित आहे. हे 3 शब्द आर्थिक वृद्धीशी संबंधित आहेत, इकॉनॉमिक ग्रोथ. त्याच्यानंतर नंबर 12 जागतिक दारिद्र्य, वस्तूची किंमत, एकूण मागणी, राष्ट्रीय उत्पन्न. आता हे जागतिक दारिद्र्य, एकूण मागणी, राष्ट्रीय उत्पन्न हे स्थूल अर्थशास्त्राचे संबंधित घटक आहेत. तर वस्तूची किंमत हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एखाद्या वस्तूच्या किमतीचा अभ्यास केला जातो. मात्र ह्या बाकीचे जागतिक दारिद्र्य, एकूण मागणी, राष्ट्रीय उत्पन्न यांचा मात्र अभ्यास स्थूल अर्थशास्त्र किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जात असतो, समग्र अर्थशास्त्र ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर नंबर 13 भूमी, श्रम, भांडवल आणि नफा. आता हे बाकीचे जे आहेत भूमी, श्रम, भांडवल हे उत्पादनाचे घटक आहेत आणि हा नफा मात्र उत्पादन घटकाचा मोबदला आहे, संयोजक या घटकाचा मोबदला आहे, म्हणून हा वेगळा ठरतो. हे उत्पादनाचे घटक आहेत आणि संयोजक या घटकाचा मोबदला नफा आहे, म्हणून तो वेगळा आहे, म्हणून स्टार केलेला आहे. हे स्टार केलेले सर्व उत्तर आहेत. त्याच्यानंतर नंबर 14 डेव्हिड रिकार्डो, ॲडम स्मिथ, आल्फ्रेड मार्शल, जे.एस. मिल. आता या ठिकाणी डेव्हिड रिकार्डो, ॲडम स्मिथ आणि जे.एस. मिल हे सनातनवादी अर्थतज्ञ आहेत, 18व्या शतकातले क्लासिकल इकॉनॉमिस्ट. मात्र न्यू क्लासिकल किंवा नवसनातनवादी अर्थतज्ञ आल्फ्रेड मार्शल आहे, म्हणून हा वेगळा आहे. त्याच्यानंतर बचत, गुंतवणूक, संपत्ती, आर्थिक वृद्धी. आता बचत, गुंतवणूक, संपत्ती आणि आर्थिक वृद्धी हे बचत, गुंतवणूक आणि आर्थिक वृद्धी हे कसे आहेत, स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित संकल्पना आहेत. मात्र संपत्ती हे सूक्ष्म अर्थशास्त्रातली संकल्पना आहे, म्हणून ही वेगळा आहे. उपयोगिता, मूल्य, संपत्ती आणि व्यापार चक्र. तर याच्यामध्ये हे 3 जे आहेत ते सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विषय आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्रातल्या संकल्पना आहेत. मात्र व्यापार चक्र ज्याला आपण म्हणतो, तेजी मंदीचे चक्र, ज्याला आपण ट्रेड सायकल्स म्हणतो, इन्फ्लेशन, डिफ्लेशन, तर हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये याचा अभ्यास केला जात असतो. हे बाकीचे 3 सूक्ष्म अर्थशास्त्राच्या संकल्पना आहेत. व्यापार चक्र ही संकल्पना समग्र लक्षीय अर्थशास्त्र किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये येते. तर युटिलिटी, व्हॅल्यू अँड वेल्थ या 3 बाबी ज्या आहेत त्या मायक्रो इकॉनॉमिक्सच्या संदर्भातल्या कन्सेप्ट आहेत. त्याच्यानंतर प्रश्न पहिला क पुढील घटकातील सहसंबंध पूर्ण करा. नैसर्गिक शास्त्र हे तंतोतंत शास्त्र आहे, म्हणजे याचे नियम तंतोतंत असतात, सर्व जगाला मान्य असतात. जसे की H2O = पाणी, हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 केला की पाणी होते, 2 आणि 2 4 होतात, वर फेकलेला दगड खाली येतो. हे आपल्याला तंतोतंत मोजता येतं, त्याची गती मोजता येते. मात्र सामाजिक शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीचं वर्तन कसं आहे आणि सगळीकडे ते तसंच राहील का याबद्दल आपल्याला काही सांगता येत नाही, कारण त्याच्या वर्तनाचा तंतोतंत अभ्यास आपल्याला करता येत नाही, कारण ते अमूर्त आहे. त्याच्या मनातले विचार काय चालू आहेत आणि कधी बदलेल हे काही सांगता येत नाही, म्हणून याला आपण
इनव्हिजिबल सायन्स किंवा अमूर्तशास्त्र असं म्हणत असतो. त्याच्यानंतर नंबर 2 भौतिकशास्त्र. म्हणून आपलं या पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते अमूर्तशास्त्र. आता ही रिकामी जी जागा दिलेली आहे तिथं कोणता शब्द येईल? अमूर्तशास्त्र. हे त्याचं उत्तर आहे स्टारनं दाखवलेलं. आता इथं न दाखवता त्याचं उत्तर तुम्हाला इथं भरावं लागेल. त्याच्यानंतर नंबर 2 भौतिकशास्त्र. तर भौतिकशास्त्र म्हणजेच नैसर्गिक शास्त्र. भौतिकशास्त्र हे नैसर्गिक शास्त्र आहे, म्हणून भौतिकशास्त्र जशीला काय शब्द येईल? नैसर्गिक शास्त्र. हा शब्द जो स्टारने दाखवलेला तो या चौकोनात भरायचा, त्याचं ते उत्तर असेल. आणि मानसशास्त्र काय असेल? सामाजिक शास्त्र आहे. जसं की मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे, तसं भौतिकशास्त्र हे कोणतं शास्त्र आहे? तर ते नैसर्गिक शास्त्र आहे. म्हणून मानसशास्त्राचा संबंध सामाजिक शास्त्राचे आहे, तर भौतिकशास्त्राचा संबंध कोणत्या शास्त्राचे आहे? नैसर्गिक शास्त्राचे. म्हणून ही रिकामी जागा जी दिलेली आहे तिथं हा शब्द भरावा लागतो. आपण इथं उत्तर लिहून दिलेलं आहे तुम्हाला, फक्त हा स्टार केलेला जो आहे तो या रिकाम्या जागेत भरायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. अर्थशास्त्र कौटिल्य, कारण कौटिल्याने अर्थशास्त्र ग्रंथ लिहिला. तसं राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ कोणी लिहिला? असा शब्द आहे. तर राष्ट्राची संपत्ती कोणी लिहिलं ते इथं लिहायचं. तर ते कोणता शब्द येईल? स्टार दिलेला ॲडम स्मिथ. स्टार केलेला हा शब्द या ठिकाणी भरावायचा आहे. त्याच्यानंतर नंबर 4 आवश्यक गरजा. जसे की अन्न, वस्त्र आणि निवारा. या कॉलममध्ये आपल्याला काय करावं लागेल? आवश्यक गरजा म्हटल्यानंतर अन्न, वस्त्र, निवारा. तसेच सुखसोयीच्या गरजा, धुलाई यंत्र. सुखसोयीच्या गरजा जसे धुलाई यंत्र आहे, तशा आवश्यक गरजा कोणकोणत्या आहेत असा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. सहसंबंध स्पष्ट करा. तर या रिकाम्या बॉक्समध्ये आपल्याला अन्न, वस्त्र आणि निवारा हा शब्द भरावा लागेल, म्हणून आपण उत्तर दिलेलं आहे इथं तयार करून. त्याच्यानंतर नंबर 5 विनामूल्य वस्तू. जसे उपयोगिता मूल्य, तसं आर्थिक वस्तू विनामूल्य वस्तूला उपयोगिता मूल्य आहे, तसं आर्थिक वस्तूला विनिमय मूल्य असते. म्हणून एखाद्या वस्तूच्या बदल्यात आपल्याला पैसे मोजावे लागत असतात. विनिमय एक्सचेंजेबिलिटी असते त्या ठिकाणी. मात्र विनिमय मूल्यामध्ये उपयोगिता मूल्य असते, पण त्याच्या बदल्यात दुसऱ्या वस्तूचे नग आपल्याला काही मिळत नाही. परंतु आर्थिक वस्तूमध्ये जेव्हा आपण पैसे देतो तेव्हा त्याच्या बदल्यात एखाद्या वस्तूचे नग आपल्याला मिळू शकतात. मात्र या ठिकाणी विनामूल्य वस्तूमध्ये त्या वस्तूच्या बदल्यात दुसऱ्या वस्तूचे काही नग मिळत नसतात. कारण का? तर ती विनामूल्य असते. फक्त त्याच्यात उपयोगिता प्रचंड आहे आणि उपलब्धता प्रचंड असल्यामुळे त्याच्यामध्ये उपयोगिता मूल्य प्रचंड आहे. जसं की हवा उपयोगिता मूल्य प्रचंड आहे, पाणी उपयोगिता मूल्य प्रचंड आहे, सूर्यप्रकाश उपयोगिता मूल्य प्रचंड आहे. परंतु त्याच्या बदल्यात आपल्याला कोणी काही देऊ शकतं का एखाद्या वस्तूचे नग? नाही. कारण का? तर निसर्गाने दिलेली जी देणगी आहे ती मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्याच्याशिवाय तर आपण जगू शकत नाही. मात्र त्याच्या बदल्यात आपल्याला दुसरा कोणी काही वस्तू देणार नाही, कारण का ती सहज सर्वांना मिळू शकत असते. मात्र आर्थिक वस्तू ही दुर्मिळ असते आणि दुर्मिळ असल्यामुळे ती प्रत्येकाला मिळू शकत नाही, आणि जो कोणी पैसे देईल, पैसे मोजेल, त्यालाच ती वस्तू मिळत असते. त्याच्यानंतर नंबर 6 J.S. मिल सनातन संप्रदाय, क्लासिकल इकॉनॉमिस्ट. तर आल्फ्रेड मार्शल हे काय असतील? नव सनातन संप्रदाय, न्यू क्लासिकल इकॉनॉमिस्ट असतील. म्हणून या ठिकाणी स्टार केलेलं जे शब्द आहे ते त्याचे उत्तर आहेत. त्याच्यानंतर नंबर 7 राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ॲडम स्मिथने लिहिला. तर अर्थशास्त्राची मूलतत्वे हा आल्फ्रेड मार्शलने लिहिला. अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हा जसा आल्फ्रेड मार्शलने लिहिला, तसं वेल्थ ऑफ नेशन्स हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ॲडम स्मिथने लिहिला. इथं तुम्हाला दिलेला आहे, इथं विचारलेला आहे, म्हणून ह्या रिकाम्या जागेत हा शब्द भरायचा आहे. नदीचे पाणी अनार्थिक वस्तू, तसे गॅस सिलेंडर काय असेल? मग आर्थिक वस्तू, कारण या ठिकाणी आपल्याला पैसा मोजावा लागत असतो. मात्र नदीच्या पाण्याला आपल्याला कोणत्या प्रकारचे पैसे मोजावे लागत नाहीत, म्हणून याला नदीचे पाणी नॉन इकॉनॉमिक गुड्स आणि सिलेंडर हे इकॉनॉमिक गुड्समध्ये येतं. त्याच्यानंतर नंबर 9 अर्जित उत्पन्न वेतन, म्हणजे श्रम करून काम करून मिळवलेलं जे वेतन असतं त्याला आपण अर्जित उत्पन्न म्हणतो. म्हणून काम करून मिळालेलं जे कामगारांना वेतन आहे ते कसं आहे? कमवलेलं आहे. आणि अनार्जित उत्पन्न न कमवता मिळवलेलं उत्पन्न म्हणजे काय? लॉटरी आहे. म्हणून या ठिकाणच्या चौकोनात काय येईल? लॉटरी. तुम्हाला इथं दिलेलं आहे अर्जित उत्पन्न जसं वेतन आहे, तसं अनार्जित उत्पन्न काय असेल?
असा प्रश्न विचारला आहे म्हणून लॉटरी. भूमीचा मोबदला काय असेल? खंड. जसं की संयोजकाचा मोबदला नफा आहे, तसं भूमीचा मोबदला काय असेल तसं इथं रिकामी जागा विचारलेला आहे तुम्हाला. इथं स्टार करायचं राहिलेलं आहे चुकून, म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय येईल? भूमीचा मोबदला खंड हा शब्द भरावा लागेल. त्याच्यानंतर नंबर 11 आर्थिक विकास गुणात्मक बदल याचा संबंध आहे. आर्थिक विकासाचा गुणात्मक बदलाशी संबंध आहे. आर्थिक विकासामध्ये गुणात्मक बदल घडून येतात, क्वालिटेटिव्ह चेंजेस म्हणतो आपण त्याला. तर आर्थिक वृद्धीमध्ये काय असतं? संख्यात्मक बदल, त्याला आपण क्वांटिटिव्ह चेंजेस म्हणतो. म्हणून आर्थिक वृद्धीमध्ये मात्रात्मक बदल, संख्यात्मक बदल, परिमाणात्मक बदल असा शब्द येतो. म्हणून आर्थिक वृद्धीला संख्यात्मक बदल इथं भरायचा आहे. त्याच्यानंतर नंबर 12 आर्थिक विकास सहहेतुक करावा लागतो. जाणीवपूर्वक केंद्रीय सत्तेने नियोजन करून धोरण आखून आर्थिक विकास घडवावा लागतो, ज्याच्यामधून दारिद्र्य दूर होईल, बेकारी दूर होईल आणि लोकांच्या राहणीमानात सुधारणा होईल, विशेषतः खालच्या थरातील लोकांच्या. म्हणून हे जाणीवपूर्वक नियोजन करून हे करावं लागत असतं. मात्र आर्थिक वृद्धीमध्ये ती स्वयंस्फूर्त असते, म्हणून या ठिकाणी रिकाम्या जागेत काय करावं लागेल? आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धीमध्ये केवळ उत्पादनात झालेला बदल जो असतो आणि तो उत्पादनात झालेला बदल कुणाला सांगावं लागत नाही. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त आपलं शेतीचं उत्पादन वाढलं पाहिजे हे आपल्याला आपोआपच वाटत असते, ते कोणी सांगण्याची गरज नाही. म्हणून आर्थिक वृद्धी ही स्वयंस्फूर्त आहे, अंतर्गत चेतना आहे. म्हणून आर्थिक विकास जसं की सहेतुक आहे तसं स्वयंस्फूर्त काय असेल? इथं शब्द भरायचा आर्थिक वृद्धी. त्याच्यानंतर नंबर 13 आयकर प्रत्यक्ष कर आहे. जसं की वस्तू व सेवा कर हा अप्रत्यक्ष कर आहे, तसं आयकर हा कशा प्रकारचा कर असेल? इथं रिकामी जागा दिलेली आहे, तर इथं प्रत्यक्ष कर भरावा लागेल, स्टार केलेला. त्याच्यानंतर नंबर 14 भूमी डॅश श्रम सजीव घटक. श्रम म्हणजे कामगार हा सजीव घटक आहे, ज्याला मन, इच्छा, भावना आहे. भांडवल हा निर्जीव घटक आहे, जसं की एखादा ट्रॅक्टर आहे ते निर्जीव आहे, मात्र श्रम हा सजीव घटक आहे. तसं भूमी हा नैसर्गिक घटक आहे, म्हणून इथं भूमी नैसर्गिक घटक येईल रिकाम्या जागेत. तुम्हाला इथलं दिलेलं आहे आणि याच्यावरून आधारित भूमीच्या संदर्भात लिहायचं आहे. त्याच्यानंतर नंबर 15 सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक आर्थिक घटक. बघा सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध कसा आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र जसे वैयक्तिक आर्थिक घटक आहे, तसं समग्र आर्थिक घटक काय असेल? स्थूल अर्थशास्त्र. म्हणून समग्र आर्थिक घटकाचा अभ्यास काय असेल? स्थूल अर्थशास्त्र. म्हणून या रिकाम्या जागेत स्थूल अर्थशास्त्र दिलेलं आहे. म्हणून इथून इकडं एक जोडीचा संबंध जोडायचा आणि इथून इकडं पहिल्या जोडीचा संबंध जोडायचा आहे. जसं की सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक आर्थिक घटकाचा संबंध जोडलेला आहे इथं, तसे इथं 4 डॉट्स दिलेले आहेत. तसे समग्र आर्थिक घटकाचा संबंध कशाचे आहे? स्थूल अर्थशास्त्राचे आहे. त्याच्यानंतर नंबर 16 भांडवलाला जशी व्याज मिळते तसे संयोजकाचा मोबदला काय असेल? नफा. म्हणून इथं नफा येईल. म्हणून सर्व स्टार केलेले त्या चौकोनात किंवा त्या रिकाम्या जागेत भरायचे शब्द आपण स्टारने दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर प्रश्न पहिला ड पुढील विधानांसाठी योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. नंबर 1 आर्थिक क्रियामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसणे, ज्याला आपण लायझाज फेअर इकॉनॉमी असं म्हणतो, त्यालाच आपण निरहस्तक्षेप धोरण असं म्हणतो. म्हणून हा एक शब्द इथं लिहायचा आहे. हा हे वाक्य असं लिहायचं आणि त्याच्यासमोर डॅश देऊन निरहस्तक्षेप धोरण हे लिहायचे त्याचं उत्तर. या संपूर्ण वाक्यासाठी एकच शब्द आहे, पारिभाषिक शब्द म्हणतो त्याला आपण. त्याच्यानंतर लहानात लहान अशा आर्थिक घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र काय असेल? तर ते आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणून ह्या वाक्याच्या समोर सूक्ष्म अर्थशास्त्र लिहायचं आहे. म्हणून पारिभाषिक शब्द कोणता येईल त्याला? सूक्ष्म अर्थशास्त्र. नंबर 3 नवीन उत्पादन तंत्र, कौशल्य, नवीन कच्चा माल इत्यादींचा वापर करून उत्पादन करण्याची कला, त्याला आपण नवप्रवर्तन किंवा इनोव्हेशन असं म्हणत असतो. म्हणून नवनिर्मिती, नवप्रवर्तन, इनोव्हेशन हे संयोजकाच्या अंगी असलेला महत्त्वाचा गुण असतो. म्हणून या सर्व ह्या एका वाक्याला एकच शब्द आहे, तो आहे नवपरिवर्तन.
नवप्रवर्तन म्हणजेच काय? नवीन उत्पादन तंत्र, कौशल्य, नवीन कच्चा माल इत्यादीचा वापर करून उत्पादन करण्याची कला, त्याला आपण नवप्रवर्तन म्हणतो. त्याच्यानंतर नंबर 4, वस्तू व सेवामध्ये मानवी गरज भागवण्याची क्षमता काय असते? ती उपयोगिता असते. मानवाची गरज भागविण्याची क्षमता जी आहे वस्तू आणि सेवेमधली, त्याला आपण युटिलिटी किंवा उपयोगिता म्हणतो. नंबर 5, पैशाशिवाय पूर्ण करता येणाऱ्या गरजा कोणकोणत्या असतील? तर त्या अनार्थिक किंवा आर्थिकेतर गरजा असतील. ज्याच्यासाठी पैशाची गरज नसते, अशा स्वरूपाच्या गरजा भागवण्यासाठी पैशाची गरज लागत नाही, अशा गरजांना आपण अनार्थिक किंवा आर्थिकेतर गरजा किंवा नॉन इकॉनॉमिक गुड्स असं म्हणत असतो. म्हणून पैशाशिवाय पूर्ण करता येणाऱ्या गरजाला काय म्हणतो आपण? अनार्थिक किंवा आर्थिकेतर गरजा. त्याच्यानंतर नंबर 6, मागणीच्या तुलनेत वस्तूचा पुरवठा कमी असणे, याला आम्ही दुर्मिळता म्हणतो. भांडवलाचं हे संपत्तीचं एक वैशिष्ट्य आहे, त्याला आपण स्केअरसिटी म्हणतो. मागणीच्या तुलनेत वस्तूचा पुरवठा कमी असतो, त्याला आपण दुर्मिळता म्हणतो. नंबर 7, उत्पादन प्रक्रियेत सहभागी न होता प्राप्त होणारे उत्पन्न. बघा, उत्पादन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा सहभाग न होता मिळालेलं जर उत्पन्न असेल तर त्याला आपण अनार्जित उत्पन्न म्हणत असतो. जसं की आपण बघितलं लॉटरी वगैरे, कुठलाही कष्ट न करता कुठल्याही उत्पादन प्रक्रियेत सहभागी न होता मिळालेलं उत्पन्न आहे ते. त्याच्यानंतर नंबर 8, आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण, त्याला आपण विनिमय म्हणत असतो. ही सुद्धा संपत्तीचं एक वैशिष्ट्य आहे, त्याला आपण एक्सचेंजेबिलिटी असं म्हणत असतो. देवाणघेवाण करण्याची शक्यता, म्हणून आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण जी ते होते त्याला आपण काय म्हणतो? विनिमय. नंबर 9, मोठ्या किंवा व्यापक आर्थिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र, त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्र किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणत असतो. त्याच्यानंतर नंबर 10, अर्थव्यवस्थेत घडून येणारे आर्थिक चढउतार, त्याला आपण ट्रेड सायकल्स किंवा व्यापार चक्रे असे म्हणत असतो. त्याच्यानंतर प्रश्न पहिला ई, खाली दिलेल्या कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. नंबर 1, डॅश शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे, तर ते आहे नैसर्गिक. इथं स्टार केलेलं आहे ते उत्तर असेल. नंबर 2, डॅश शास्त्राचे नियम अचूक असतात, ते आहे नैसर्गिक, स्टार केलेला आहे. नंबर 3, नैसर्गिक शास्त्रातील नियम बंदिस्त प्रयोगशाळेमध्ये पडताळून पाहता येतात. आता नैसर्गिक शास्त्र आपण बघितलं, भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र यांना प्रयोगशाळा असते आणि त्या प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे प्रयोग करून ते जे आपणाला पडताळून पाहता येत असतात प्रयोगशाळेमध्ये. जसं की H2O पाणी होतं का नाही हे आम्ही प्रयोगशाळेमध्ये पडताळून पाहू शकतो आणि त्याचा पडताळा घेता येतो. मात्र सामाजिक शास्त्राला अशी प्रयोगशाळा नसते. संपूर्ण समाज हीच त्याची प्रयोगशाळा असते. संपूर्ण समाज, आणि संपूर्ण समाज हा बंदिस्त आहे का? नाही, आणि त्याचे तंतोतंत नियम नसतात सामाजिक शास्त्राचे. मात्र नैसर्गिक शास्त्रातले नियम हे आपल्याला पडताळून पाहता येतात. मी जर वर्गात म्हणालो की हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 जर घेतला तर पाणी होते, तर विद्यार्थी म्हणतील ते आम्हाला कसं होतं ते बघायचं, तर आपण प्रयोगशाळेमध्ये जाऊन हे पडताळून पाहू शकतो. म्हणून नैसर्गिक शास्त्र, ज्याला आपण नॅचरल सायन्सेस म्हणतो, आणि त्याचे नियम हे तंतोतंत बरोबर होतात. हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 एकत्र केला की पाणी होते, हे पडताळून पाहता येते. त्याच्यानंतर नंबर 4, सामाजिक शास्त्र डॅश शास्त्र असेही म्हणतात, अमूर्त शास्त्र म्हणतात, इनव्हिजिबल सायन्स. कारण का? तर हे आम्हाला प्रत्यक्ष पडताळून पाहता येत नाहीत आणि प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये कोणकोणते विचार चालू आहेत, एखाद्या वेळीचं वर्तन हे सर्वत्र काळामध्ये सारखंच राहील असं काही नाही. कारण एखाद्या ठिकाणी केलेलं वर्तन दुसऱ्या ठिकाणी तसंच करील असं नाही. एखाद्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर मागणी वाढवेल, पण नंतर 2 महिन्यांनी किंवा नंतर दुसऱ्या ठिकाणी त्याच्यात बदल होऊ शकतो किंवा सर्वच व्यक्ती तसं वागतील असं नाही. म्हणून सामाजिक शास्त्र हे कसे आहे? अमूर्त शास्त्र आहे. नंबर 5, डॅश यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला, तर तो आहे कौटिल्याने. त्याच्यानंतर नंबर 6, डॅश यांना अर्थशास्त्राचे जनक असे संबोधले जाते, तर ते आहे ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथने 1776ला ॲन इन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स, राष्ट्राची संपत्ती आणि त्याची कारणमीमांसा हा ग्रंथ लिहून राज्यशास्त्रापासून अर्थशास्त्र वेगळं करून अर्थशास्त्राला शास्त्र हा दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. त्याच्यानंतर नंबर 7, अर्थशास्त्र हे एक डॅश शास्त्र आहे,
ते आहे सामाजिक शास्त्र, ज्याला आपण सोशल सायन्स, मानवाच्या आर्थिक क्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे म्हणून सामाजिक शास्त्र. समाजाच्या आर्थिक घडामोडीचा अभ्यास केला जातो. नंबर 8 सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यांचा सर्वप्रथम वापर रॅग्नर फ्रिश यांनी केलेला आहे. मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. त्याच्यानंतर नंबर 9 ज्या गरजांची पूर्तता पैशाच्या सहाय्याने केली जाते त्यांना गरजा म्हणतात. कोणत्या गरजा म्हणतात? आर्थिक गरजा, इकॉनॉमिक नीड्स असं म्हणत असतो आपण. म्हणून पैशाच्या सहाय्याने ज्या गरजा भागवतात त्याला आपण आर्थिक गरजा म्हणत असतो. नंबर 10 वस्तू व सेवामध्ये मानवी गरज भागविण्याची क्षमता ती असते उपयोगिता. त्याच्यानंतर नंबर 11 ज्या वस्तूला बाजार मूल्य असून तिची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूला संपत्ती असे म्हणतात. स्टार केलेला आहे संपत्तीला. नंबर 12 व्यक्तिगत उत्पन्नातून प्रत्यक्ष कराची रक्कम वजा केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या भागाला डॅश असे म्हणतात, तर ते आहे व्यय शक्य उत्पन्न, ज्याला आपण खर्च करण्यायोग्य उत्पन्न आपण म्हणतो. कारण का आपल्या उत्पन्नावर सरकारने बसवलेला कराची रक्कम आपल्या उत्पन्नातून वजा केल्यानंतर जे उत्पन्न आपल्याकडे शिल्लक राहील ते आपण खर्च करू शकतो, म्हणून त्याला आपण व्यय शक्य उत्पन्न असं म्हटलेलं आहे. म्हणून तो स्टार जो आहे तो त्याचं उत्तर असेल. नंबर 13 डॅश निर्मिती म्हणजे उत्पादन होय, तर उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन होय, युटिलिटी क्रिएशन. म्हणून कापूस आहे तर कापसावर आपण प्रक्रिया केली आणि त्या कापसापासून कापड तयार केलं, तर कापूस तर निसर्गानं दिलेला आहे, फक्त आपण त्या कापसावर प्रक्रिया केली, त्याच्यापासून धागे तयार करून कापड तयार केलेलं आहे. तसेच लाकूड निसर्गानं दिलेलं आहे, परंतु त्या लाकडाचं आपण फर्निचर बनवल्यास लाकडापेक्षा आपल्याला त्या खुर्चीमध्ये जास्त उपयोगिता किंवा महत्त्व वाटते. म्हणून उत्पादन करणं म्हणजे काय आहे, तर उपयोगितांची निर्मिती आहे. उत्पादन म्हणजे आपण दुसरं तिसरं काही करत नाही, निसर्गातून मिळालेल्या वस्तूवर प्रक्रिया करतो आणि उत्पादन करतो. म्हणजे माणसाच्या अधिक उपयोगाला ते पडेल अशा स्वरूपात त्याचा उत्पादन करतो, त्याला आकार देतो. मातीपासून मटके बनवणे किंवा लाकडापासून फर्निचर बनवणे ही झाली उपयोगितांची निर्मिती. माती जी होती त्याच्यात तेवढी आम्हाला उपयोगिता महत्त्व वाटत नव्हतं, परंतु त्या मातीपासून मटके तयार केले तर त्याच्यात आम्हाला पाणी ठेवून पिण्यासाठी वापरता येतं म्हणून जास्त महत्त्वाचं आहे, आणि मग आम्ही त्याच्यासाठी पैसे मोजत असतो. म्हणून त्या मातीवर प्रक्रिया केली आणि त्याच्या उपयोगितात वाढ केली, म्हणून उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. त्याच्यानंतर नंबर 14 डॅश हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक आहे. भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक आहे, कारण भूमी ही मानवाला निसर्गाने दिलेली मोफत आणि मुबलक अशा स्वरूपाची देणगी आहे. त्याच्यानंतर नंबर 15 भांडवल हा उत्पादनाचा डॅश घटक आहे, मानव निर्मित आहे, कारण मानवाने भांडवल निर्माण केलेलं आहे. जसे की यंत्रे पुढील उत्पादनास चालना देत असतात, म्हणून हे मानवानं निर्माण केलेलं आहे. जे भांडवल पुढील उत्पादनास चालना देते आणि ज्याच्यातून रोजगार निर्माण होत असतो याला आपण भांडवल असं म्हणत असतो. म्हणून भांडवल हा घटक जो आहे तो मानवाने निर्माण केलेला मानवनिर्मित घटक आहे. यंत्रे, अवजारे, मशिनरी यांचा समावेश त्यामध्ये होत असतो. त्याच्यानंतर नंबर 16 उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजे डॅश होय, तर तो आहे संयोजक, ज्याला आपण एंट्रप्रेन्युअर असं म्हणत असतो. संयोजक हा कामगारांना आणतो, भांडवल आणतो, भूमी जमीन घेतो आणि त्या ठिकाणी उत्पादनाची प्रक्रिया चालू ठेवत असतो. म्हणून सर्व घटकांना कच्चा माल आणून उत्पादन प्रक्रिया करण्याचं काम, उत्पादन चालू ठेवण्याचं काम हा संयोजक करत असतो. म्हणून त्याला उद्योगाचा कप्तान म्हटलेला आहे. कामगार आणायचे, कच्चा माल आणायचा, भांडवल आणायचं आणि भूमी घ्यायची, जमीन घ्यायची आणि त्या ठिकाणी उत्पादन प्रक्रिया चालू ठेवायचे, हे काम संयोजक करत असतो. आणि या सर्व घटकांचे मोबदले देऊन त्याच्याकडे जे शिल्लक राहील तो नफा असतो. म्हणून संयोजक हा कसा असला पाहिजे, कुशल असला पाहिजे, आणि नवीन नवीन प्रयोग करणारा असला पाहिजे आपल्या आपल्या उद्योगधंद्यामध्ये. नवनिर्मिती हा गुणधर्म त्याच्यामध्ये पाहिजे. कष्ट करण्याची, जिद्दीची, चिकाटीची त्याच्यात गुण असले पाहिजेत. म्हणून हा कप्तान आहे. उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजे संयोजक, आणि संयोजक कशा स्वरूपाचा आहे त्याच्यावरच उद्योगधंद्याची दिशा अवलंबून असते. नंबर 17 एका विशिष्ट आर्थिक वर्षात
अर्थव्यवस्थेत उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असेल, नॅशनल इन्कम. नंबर 18, अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढउतारांना डॅश असे म्हणतात, तर त्याला आपण व्यापार चक्रे किंवा ट्रेड सायकल्स असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर नंबर 19, आर्थिक वृद्धी ही संकल्पना संकुचित आहे, फक्त उत्पादनातील झालेला बदल आहे. कृषी उत्पादनात पूर्वीपेक्षा जास्त बदल होणे, उद्योगधंद्यामध्ये पूर्वीपेक्षा जास्त उत्पादन होणे, यालाच आपण ग्रोथ म्हणतो. इकॉनॉमिक ग्रोथमध्ये विषमता दूर होत नाही, दारिद्र्य दूर होत नाही, फक्त आहे त्यांच्याकडील उत्पादन प्रक्रियेमध्ये उपलब्ध असलेल्या घटकाच्या सहाय्याने अधिकाधिक उत्पादन करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ती स्वयंस्फूर्त बाब असते, प्रक्रिया असते. म्हणून आर्थिक वृद्धी ही फक्त मात्रात्मक बदल असतो, संख्यात्मक बदल असतो, म्हणून याला आपण संकुचित म्हटलेलं आहे. आर्थिक वृद्धी संकल्पना संकुचित आहे. नंबर 20, आर्थिक विकासात गुणात्मक बदल अपेक्षित असतात. म्हणून आर्थिक विकास हा कसा असतो, बहुआयामी असतो. आर्थिक विकासामध्ये दारिद्र्य दूर होते, बेकारी दूर होते आणि लोकांच्या राहणीमानात सुधारणा होते. म्हणून या बाबी जाणीवपूर्वक घडून आणल्या जात असतात आणि विषमता दूर होते. म्हणून विषमता, बेरोजगारी आणि दारिद्र्य जिथं हे कमी होतात त्याला आपण आर्थिक विकास म्हणतो. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये तळागाळातील जीवन जगणाऱ्या लोकांना एक महत्त्वाचा आधार आणि त्यांचं जीवनमानात सुधारणा करण्यासाठी विकास महत्त्वाचा आहे. म्हणून गुणात्मक, क्वालिटेटिव्ह चेंजेस म्हणतो आपण त्याला. आर्थिक विकासामध्ये क्वालिटेटिव्ह चेंजेस असतात, मात्र आर्थिक विकासामध्ये केवळ संख्यात्मक बदल असतात. उत्पादनात वाढ झाली, पण झालेल्या उत्पादनाचं योग्य वितरण करणं, सर्वसामान्य तळागाळातील लोकांसाठी वेगवेगळ्या योजना उपलब्ध करून देणं, त्यांना विकासाची योग्य संधी उपलब्ध करून देण्याचं काम हे आर्थिक विकासात घडत असतं, म्हणून ती गुणात्मक आहे. त्याच्यानंतर प्रश्न पहिला फ, पुढे दिलेल्या जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा. नंबर 1, शास्त्राचे नियम. आता नैसर्गिक शास्त्राचे नियम आहे, ते डबल झालेलं प्रिंट मिस्टेक आहे. शास्त्राचे नियम वैश्विक मान्यता असते, नैसर्गिक शास्त्र आहे. नैसर्गिक शास्त्राचे नियम हे कसे आहेत, वैश्विक आहेत, युनिव्हर्सल आहेत, संपूर्ण जगामध्ये मान्यता मिळालेली आहे. जसे की वर फेकलेला दगड जगात सगळीकडे सारखाच असतो, संपूर्ण जगानं मान्यता दिलेली आहे त्याला. H2O = पाणी, संपूर्ण जगामध्ये तेच होतं, आणि 2+2 संपूर्ण जगात 4च होणार आहेत. म्हणून अशा नैसर्गिक शास्त्राचे नियम त्रिकालाबाधित सत्य असतात. वैश्विक मान्यता, संपूर्ण जगाची मान्यता त्याला असते. अर्थशास्त्र, मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो अर्थशास्त्रामध्ये. ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे ही जोडी दिलेली आहे. आणि कौटिल्य अर्थशास्त्र, J.S. मिल सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ. आता हे जोड्या लावलेल्या आहेत इथं, परंतु एक जोडी इथं चुकीची आहे. ॲडम स्मिथ अर्थशास्त्राची मूलतत्वे हे मात्र इथं चुकीचं आहे, कारण ॲडम स्मिथ राष्ट्राची संपत्ती त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. हा प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हा ग्रंथ मात्र अल्फ्रेड मार्शल यांनी लिहिलेला आहे, म्हणून ही जोडी चुकीची आहे. ह्या बाकीच्या सर्व जोड्या बरोबर आहेत. हे नैसर्गिक शास्त्र आहे. नॅचरल सायन्सेसचे नियम कसे असतात, वैश्विक असतात, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर सर्व बरोबर आहे. बाकी नंबर 3 जे आहे ॲडम स्मिथ, ही चुकीची जोडी आहे, म्हणून इथं लिहिलेलं आपण चुकीची जोडी ॲडम स्मिथ अर्थशास्त्राची मूलतत्वे. त्याच्यानंतर नंबर 2 डॉक्टर मार्शल, मानवी कल्याणाचे अर्थशास्त्र. जोड्या बरोबर लावून दिलेल्या आहेत, त्याच्यातली एकच जोडी चुकीची आहे, ती शोधून आपल्याला खाली लिहायची आहे. डॉक्टर मार्शल, मानवी कल्याणाचे अर्थशास्त्र बरोबर आहे. लिओनेल रॉबिन्स, संपत्तीचे अर्थशास्त्र, ही जोडी चूक आहे. इम्पॉर्टन्स अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक्स म्हणतो आपण. अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व हा ग्रंथ लिओनेल रॉबिन्सने लिहिलेला आहे, मात्र इथं संपत्तीचे अर्थशास्त्र हा ग्रंथ ॲडम स्मिथने लिहिलेला आहे. आणि हा ॲडम स्मिथने लिहिलेला ग्रंथ लिओनेल रॉबिन्सच्या समोर लिहिल्यामुळं ही चुकीची जोडी आहे. J.M. केन्स, आधुनिक अर्थतज्ञ, बरोबर आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र, एका कुटुंबाच्या उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. संयोजक हा नवप्रवर्तक किंवा इनोव्हेशन पॉवर असलेला असतो, इनोव्हेटिव्ह असतो, हे बरोबर आहे. फक्त चुकीची जोडी जर कोणती असेल तर ते आहे लिओनेल रॉबिन्स, संपत्तीचे अर्थशास्त्र. कारण का तर लिओनेल रॉबिन्स यांनी इम्पॉर्टन्स अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व हा ग्रंथ लिहिलेला आहे. राष्ट्राची संपत्ती किंवा वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ ॲडम स्मिथने लिहिलेला आहे, म्हणून ही जोडी चुकीची आहे. त्याच्यानंतर नंबर 3 छत्री,
अनार्थिक वस्तू, रेल्वे प्रवास, सामूहिक, मर्सिडीज कार, चैनीची वस्तू, हिरा, विनिमय मूल्य, वेतन, स्थिर उत्पन्न. आता हे जोड्या लावलेल्या बरोबर आहेत, फक्त एक जोडी चुकीची आहे. छत्री अनार्थिक वस्तू, कारण छत्री का आपल्याला मोफत मिळते का? नाही, छत्रीसाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. म्हणून इथं आर्थिक वस्तू पाहिजे, परंतु इथं अनार्थिक दिलेला आहे, ही चुकीची जोडी आहे. बाकीचा रेल्वे प्रवास सामूहिकरित्या सगळ्यांना एकाच वेळी करता येतो, अनेक लोकांना, म्हणून सामूहिक. मर्सिडीज कार ही जीवनावश्यक किंवा अत्यावश्यक वस्तू नाही, ती चैनीची वस्तू आहे. हिरा विनिमय मूल्य प्रचंड आहे, हिऱ्याच्या बदल्यात दुसऱ्या वस्तूचे असंख्य नग मिळू शकतात, मोठ्या प्रमाणात नग मिळू शकतात, म्हणून याला एक्सचेंज व्हॅल्यू मोठ्या प्रमाणात आहे. आणि वेतन, दरमहा किंवा वार्षिक वेतन दर मिळतं, त्या स्थिर आहे, त्याच्यात फारसा काय बदल होत नाही. दर महिन्याला 5,000 रुपये वेतन ठरवलं की वर्षाच्या 12 महिन्यामध्ये सारखंच तेवढंच उत्पन्न मिळतं. बाजारपेठेत किंमत वाढली काय, भाववाढ झाली काय किंवा भावघट झाली काय, मात्र तुमचं वेतन दर महिन्याला 5,000च असेल तर त्याला आपण स्थिर उत्पन्न म्हणत असतो अशा वेतनाला. म्हणून या ठिकाणी चुकीची जोडी जी आहे छत्री ही अनार्थिक वस्तू, ही चुकीची आहे, कारण छत्री ही आर्थिक वस्तू आहे. त्याच्यासाठी आपल्याला पैसा मोजावा लागतो. मुबलक प्रमाणात छत्र्या नाहीत जे की मोफत मिळू शकतात, म्हणून छत्री अनार्थिक वस्तू ही चुकीची जोडी आहे. त्याच्यानंतर नंबर 4, अस्थिर उत्पन्न नफा. भूमी उत्पादनाचा घटक, संयोजक, अर्थव्यवस्थेचा कप्तान, अर्थव्यवस्थेचा कप्तान, राष्ट्रीय उत्पन्न, स्थूल अर्थशास्त्र, भांडवल, निसर्ग निर्मित घटक. ह्या सर्व जोड्या बरोबर आहेत, फक्त एक जोडी जी आहे त्याच्यातली ती जोडी म्हणजे या ठिकाणी दिलेला आहे भांडवल. निसर्ग निर्मित घटक हा मानव निर्मित घटक आहे, मानवाने निर्माण केलेला भांडवल. भांडवलामध्ये उत्पादन प्रक्रियेला चालना देणाऱ्या बाबींचा समावेश भांडवलात होतो. निव्वळ पैसा म्हणजे भांडवल नाही. ज्या पैशाच्या सहाय्याने आम्ही यंत्रे, हत्यारे, अवजारे घेतो त्याला आम्ही भांडवल म्हटलेलं आहे, आणि भांडवल माणसानं निर्माण केलेलं आहे. म्हणून भांडवल हा निसर्ग निर्मित घटक नाही, निसर्गानं दिलेला नाही. जसे की ट्रॅक्टर आहे किंवा माल ट्रक आहे किंवा एखाद्या कारखान्यातलं यंत्र आहे, हे उत्पादन करण्यासाठी आपल्याला मदत करतात. जसे की एखादी शिलाई मशीन आहे, सतत आपण त्याच्यातून कपडे शिवून शर्ट तयार करतो किंवा वेगवेगळे कपडे कापडापासून तयार करत असतो त्याला आकार देऊन, तर ती मशीन जी आहे शिलाई मशीन हे भांडवल आहे. तसंच ट्रॅक्टर असेल किंवा एखाद्या कारखान्यातलं यंत्र असेल, हे मानवाने निर्माण केलेले आहेत. मात्र या ठिकाणी जोडी दिलेली आहे भांडवल निसर्ग निर्मित घटक, हे चुकीचं आहे, तर ते मानव निर्मित घटक आहे. अस्थिर उत्पन्न नफा, कारण नफा तुम्हाला काही नेहमी सारखाच मिळेल असं नाही. कधी जास्त मिळेल, कधी कमी मिळेल, कधी उत्पन्न आणि खर्च बरोबरच होईल, शून्य नफा मिळेल, कधी कधी तर खिशातून पैसे जातील, नफा मिळायचं तिकडंच राहिलं. म्हणून नफा हा अस्थिर उत्पन्न आहे. त्याच्यानंतर नंबर 5, तेजी. तेजीमध्ये सातत्याने किमतीत वाढ होत असते, बरोबर आहे. अर्थव्यवस्थेत घडून येणारे लाटेसारखे बदल, चढ उतार जे आहेत, भाववाढ, भावघट, याला आपण व्यापार चक्र म्हणतो. आर्थिक विकास दीर्घकालीन प्रक्रिया आहे. आर्थिक वृद्धी, गुणात्मक बदल, राष्ट्रीय उत्पन्न दुहेरी गणना टाळली जाते, डबल काउंटिंग होत नाही. तर आर्थिक वृद्धीमध्ये गुणात्मक बदल हे मात्र चुकीचं आहे, कारण का, तर आर्थिक वृद्धी ही मात्रात्मक बदल असते, क्वांटिटिव्ह चेंजेस असतात. क्वांटिटेटिव्ह चेंजेस असल्यामुळे या ठिकाणी क्वालिटेटिव्ह चेंजेसची अपेक्षा नाही. म्हणून आर्थिक वृद्धीमध्ये गुणात्मक बदल ही चुकीची जोडी आहे. याला आपण संख्यात्मक बदल म्हणणं महत्त्वाचं आहे. म्हणून राष्ट्राचं उत्पन्न दुहेरी गणना, जसं की दुहेरी गणना कशासाठी, समजा आपण आमच्या देशामध्ये गहू निर्माण झाला, तर त्याच गव्हाचे आम्ही काही ब्रेड तयार केले, तर त्या ब्रेडची सुद्धा त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश वेगळ्या पद्धतीनं करायचा नाही. कारण का, ज्या गव्हापासून आम्ही पीठ तयार केलं त्या पिठापासून आम्ही ब्रेड तयार केले, मात्र ते गहू अधिक ते पीठ अधिक ब्रेड या सगळ्यांची बेरीज एकत्रित करायची नाही. प्रत्येक टप्प्यावर ज्या मूल्यात वाढ होते त्या मूल्याचेच आम्ही विचार करणार आहोत. म्हणून दुहेरी मोजमाप होणार नाही. समजा माझे उत्पन्न 5,000 आहे, परंतु माझ्या उत्पन्नातून 500 रुपये मुलांना मी दिले, तर माझे 5,000 अधिक मुलाचे 500 असं होता कामा नये, कारण माझ्याच उत्पन्नाचा तो एक भाग असेल.
म्हणून माझ्या उत्पन्नातून माझ्या मुलाला मी 500 रुपये जर दिले तर माझं उत्पन्न होतं 5,000. माझ्या उत्पन्नातून 500 रुपये दिले असताना त्याच्या उत्पन्नाची बेरीज याच्यात करता कामा नये, कारण ते दुहेरी उत्पन्न होईल, मग दुहेरी गणना होईल अन्यथा, आणि मग ती 5,500 होऊन बसेल राष्ट्रीय उत्पन्न. मग अशा पद्धतीनं दुहेरी गणना होता कामा नये राष्ट्रीय उत्पन्नातून. म्हणून ट्रान्सफर अर्निंग जे आहे, हस्तांतरित उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होता कामा नये. त्याच्यानंतर अशा पद्धतीने हा वेगवेगळे प्रश्न पहिला अ ब क ड इ फ हे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न या पहिल्या धड्यामध्ये आपण पाहिलेले आहेत. आज एवढेच.